नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक योगेंद्र पाटील, विषय भूगोल। आज आपणास प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या यामधील लोकसंख्या बदलाचे घटक व लोकसंख्या वाढ या दोन घटकांविषयीचा आज आपण अभ्यास करणार आहोत। लोकसंख्या बदलाचे घटक। लोकसंख्या बदलाचे घटक म्हणजे लोकसंख्येत बदल घडवून आणणाऱ्या घटकांना लोकसंख्या बदलाचे घटक असे म्हणतात। म्हणजे कोणत्या घटकांनी बदल अथवा वेगळेपण सिद्ध होते असे घटक। एका प्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशाच्या लोकांपेक्षा वेगळे असतात। हे वेगळेपण पुढील घटकांद्वारे अभ्यासता येईल व त्याद्वारे लोकांची वर्गवारी करता येईल। यामध्ये वय, लिंग, वास्तव्याचे ठिकाण, रोजगार प्रकार, शिक्षण आणि आयुर्मान असे हे घटक आपल्याला सांगता येतील। त्यातील पहिला घटक वय। सर्वसाधारणपणे वयानुसार लोकसंख्येचे बाल्यावस्था, प्रौढावस्था व वृद्धावस्था असे वर्गीकरण केले जाते। लोकसंख्येमध्ये प्रत्येक वयोगटाचा हिस्सा असतो। हा हिस्सा देशानुसार बदलत असतो। उदाहरणार्थ भारत व चीन। चीनमधील लोकसंख्या ही वृद्धावस्थेकडे झुकताना आपल्याला दिसते आहे, तर भारतातील लोकसंख्या ही प्रौढावस्थेकडे किंवा अधिक लोकसंख्या ही तरुण अवस्थेतील आहे। म्हणजे याद्वारे दोन प्रदेशातील लोकसंख्येतील बदल आपल्याला सांगता येतील। त्यानंतर लिंग। देशातील एकूण लोकसंख्येची विभागणी लिंगानुसार स्त्री व पुरुष या दोन गटात केली जाते। ही विभागणी देखील देशपरत्वे भिन्न असते। उदाहरणार्थ जगातील प्रगत अथवा अतिविकसित देशांमध्ये स्त्रियांचा दर्जा हा उच्च असल्यामुळे तेथील लिंग गुणोत्तरामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे सर्वाधिक असते, तर जगातील अप्रगत किंवा विकसनशील देशांमध्ये स्त्रियांना दिला जाणारा दर्जा हा निम्न स्वरूपाचा असल्याने स्त्रियांचे प्रमाण या देशांमध्ये कमी आढळून येते। त्यानंतर वास्तव्याचे ठिकाण। वास्तव्याचे ठिकाण हे ग्रामीण की शहरी यावरून देखील आपल्याला ही भिन्नता स्पष्ट करता येईल, की ज्यामध्ये प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय ज्या देशांमध्ये केले जातात त्या देशांमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक आढळते, तर प्रगत किंवा विकसित देशांमध्ये द्वितीयक आणि तृतीयक श्रेणीच्या व्यवसायांमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे साहजिकच ते लोक शहरी भागामध्ये वास्तव्य करतात। तर वास्तव्याचे ठिकाण हा देखील घटक लोकसंख्येत बदल घडवून आणतो। रोजगार प्रकार। कौशल्याधारित रोजगार असेल किंवा अकौशल्याधारित रोजगार असेल, यात आपण व्यवसायांचा समावेश करू शकतो। प्राथमिक देश असतील किंवा ज्या देशांमध्ये प्राथमिक शेतीचा व्यवसाय केला जातो अशा देशातील लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव्य करते। तर द्वितीयक आणि तृतीयक श्रेणीमध्ये गुंतलेले जे देश आहेत त्या देशातील लोक हे शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये वास्तव्य करतात। व्यवसाय किंवा रोजगारावरून देखील ही भिन्नता आपल्याला स्पष्ट करता येईल। नंतर शिक्षण। शिक्षण हे पारंपरिक पद्धतीचे आहे, आधुनिक पद्धतीचे आहे किंवा व्यावसायिक स्वरूपाचे आहे, यावरून देखील ही भिन्नता आपल्याला स्पष्ट करता येईल। आणि शेवटचा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे आयुर्मान। तर आयुर्मान देखील लोकसंख्येत बदल घडवून आणतात। जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आयुर्मानाच्या बाबतीमध्ये भिन्नता आपल्याला पाहायला मिळते। जगातील काही देशांमध्ये अल्पायुष्य लोकसंख्या आढळते, त्याचबरोबर जगातील काही देशांमध्ये दीर्घायुष्य लोकसंख्या आढळते। दीर्घायुष्य लोकसंख्या आढळण्याचं कारण त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या आरोग्याच्या सुविधा, त्याचबरोबर सकस अन्नधान्याचा पुरवठा, त्यामुळे दीर्घायुष्य लोकसंख्या आढळते। तर अशा रीतीने आपल्याला लोकसंख्या बदलाचे घटक हे या ठिकाणी स्पष्ट करता येतील। त्यानंतर आपण आपल्या पुस्तकातील पान नंबर 7 वरील एक आकृती या ठिकाणी अभ्यास आहोत आणि त्या आकृतीवर आधारित काही प्रश्न
जे आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला शोधायची आहेत। इथं आकृतीमध्ये दोन तराजू काटे दर्शवलेले आहेत। त्या दोन तराजू काट्यांमध्ये एका तराजू काट्यामध्ये जन्मदर, त्याचबरोबर दुसऱ्यामध्ये मृत्यूदर हा दर्शवलेला आहे आणि त्यावरून आपल्याला त्याची तुलना म्हणजे जन्मदराची त्याचबरोबर मृत्यूदराची तुलना आकृतीच्या सहाय्याने करायची आहे। पहिला प्रश्न दिलाय, आकृती काय दर्शवते? आपण प्रथम दर्शनी जर बघितलं तर यामध्ये आपल्याला जन्मदर त्याचबरोबर मृत्यूदर हे या आकृतीच्या माध्यमातून दर्शवता येईल। परंतु आपण बारकाईने जर निरीक्षण जर केलं तर आपल्याला जन्मदरामध्ये आणि मृत्यू आकृती आपल्याला जन्मदर व मृत्यू यातील तफावत दर्शवत आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त झाल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? म्हणजे जन्मदर कमी असं जर झालं तर लोकसंख्या ही कमी होईल किंवा लोकसंख्येमध्ये घट होईल। त्यानंतर मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? आता वरील विधानाच्या अगदी उलट हे विधान आपल्याला जास्त आहे आणि मृत्यूदर हा कमी आहे, साहजिकच त्यामुळे लोकसंख्येमध्ये वाढ होईल। त्यानंतर चौथा प्रश्न आपला इथं विचारला गेलाय, दोन्ही दर समान असल्यास का होईल असे शक्य आहे? जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही दर जर स्थिर जर असतील, सारखे जर असतील तर लोकसंख्येमध्ये फारसे बदल हे दिसून येणार नाही, लोकसंख्या ही स्थिर राहील आणि विधान जे दिलेलं आहे तर ते म्हणजे लोकसंख्या ही स्थिर राहू शकते आणि जगातील काही प्रगत अथवा अतिविकसित देश आहेत तर या देशांमध्ये अशा येताना दिसून येते। जन्मदर देखील रोखला गेलाय, त्याचबरोबर मृत्यूदर देखील रोखला गेलाय आणि साहजिक त्यामुळे लोकसंख्या ही स्थिर झालेली आपल्याला पाहायला मिळते। यावरून आपल्याला पुढील भाग घ्यायचा आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढ। तर लोकसंख्या वाढ ही संज्ञा भूगोलामध्ये लोकसंख्येतील परिवर्तन अथवा बदल या अर्थाने वापरली जाते। मग लोकसंख्या वाढ म्हणजे काय? तर लोकसंख्येतील बदल हा प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेला हा बदल असतो, याला लोकसंख्या वाढ असं म्हटलं जात असतं। मग हा बदल कसा असतो? तर हा बदल सकारात्मक स्वरूपाचा असतो, त्याचबरोबर तो नकारात्मक स्वरूपाचा देखील असतो। सकारात्मक म्हणजे काय की एकूण लोकसंख्येमध्ये वाढ होणं, म्हणजे आपण त्याला धनात्मक बदल असं देखील म्हणू शकतो। त्याचबरोबर दुसरा बदल आहे तो म्हणजे नकारात्मक, म्हणजे लोकसंख्येत घट होणं, त्याला आपण ऋणात्मक बदल असं देखील संबोधतो। तर अशा रीतीने लोकसंख्येतील बदल हा व्यक्त केला जात असतो। त्यानंतर हा बदल व्यक्त करण्याच्या दोन पद्धती आहेत, त्यामध्ये किंवा त्या दोन पद्धतीद्वारे देखील सांगता येतात। तर त्यातील पहिली पद्धत आहे तर ती म्हणजे संख्यात्मक, त्याचबरोबर दुसरे टक्केवारीच्या स्वरूपामध्ये हा बदल स्पष्ट करता येतो। मग संख्यात्मक म्हणजे काय? तर संख्यात्मक याचा अर्थ असा की एखाद्या संख्येच्या स्वरूपामध्ये किंवा अंकाच्या स्वरूपामध्ये जेव्हा ही वाढ व्यक्त केली जात असते तेव्हा तिला संख्यात्मक बदल असं म्हटलं जात असतं किंवा संख्यात्मक स्वरूपामध्ये ती सांगितली जात असते। उदाहरणार्थ एकूण लोकसंख्येमध्ये विशिष्ट कालावधीमध्ये झालेला बदल आपल्याला जर सांगायचा असेल तर तो आपण या उदाहरणाच्या सहाय्याने सांगू शकतो की आधीची लोकसंख्या एखाद्या क्ष गावाची किंवा क्ष शहराची लोकसंख्या 2,23,000 इतकी असेल आणि त्यामध्ये दुसऱ्या वर्षी 3,250ने जर समजा वाढ जर झाली असेल तर त्या शहराची एकूण लोकसंख्या 2,26,250 इतकी होईल। म्हणजे हा जो अंक आहे तर हा संख्येच्या स्वरूपामध्ये किंवा अंकाच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणून संख्यात्मक स्वरूपामध्ये देखील हा बदल व्यक्त करता येतो। त्यानंतर दुसरा आहे टक्केवारीमध्ये। मग प्रतिवर्षी, प्रति हजारी किंवा प्रति शेकडा लोकसंख्येत झालेला बदल तर हा टक्केवारीच्या स्वरूपामध्ये सांगितला जात असतो। वरील आकडेवारीचा आपण विचार करता ही संख्या आपण टक्केवारीमध्ये देखील व्यक्त करू शकतो। उदाहरणार्थ 3,250 भागिले 2,23,000 गुणिले 1,000। 1,000 का? तर आपल्याला हा बदल प्रति वर्षी प्रति हजारी मध्ये व्यक्त करायचा आहे म्हणून आपण त्याला गुणिले 1,000 केलंय आणि
यांचा गुणाकार भागाकार केला म्हणजे कॅल्क्युलेशन जर केलं तर आपलं उत्तर मिळतं 14.57. म्हणजे प्रतिवर्षी प्रति हजारी बदल हा 14.57 इतका झालेला दिसून येतोय. आपल्याला तो प्रतिवर्षी प्रति शेकडा लोकसंख्येत जर बदल जर बघायचा असेल तर हीच आपण आकडेवारी या ठिकाणी घेऊया. ती आहे 3250 भागिले 2,23,000 गुणिले 100. 100 का तर आपल्याला प्रतिवर्षी प्रति शेकडा उत्तर काढायचं किंवा ते टक्केवारीमध्ये काढायचं म्हणून इथं देखील कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतंय 1.45%. म्हणजे टक्केवारीमध्ये देखील हा बदल आपल्याला व्यक्त करता येतो. म्हणजे लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशक आहे. म्हणजे लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाची पातळी देखील दर्शवतो. त्याचबरोबर सामाजिक उत्थान म्हणून देखील लोकसंख्येच्या बदलाकडे पाहता येते. म्हणजे सामाजिक बदल घडून आणण्यासाठी देखील लोकसंख्येतील बदल हा महत्त्वपूर्ण ठरत असतो. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या जर कमी जर असेल तर अशा प्रदेशातील लोकसंख्येची गरिबी कमी करणं हे शक्य आहे. म्हणजे सामाजिक उत्थान किंवा सामाजिक परिवर्तन देखील आपण त्यातून घडवून आणू शकतो. मग लोकसंख्येमध्ये कोणते घटक बदल घडून आणत असतात तर त्यामध्ये आपल्याला 3 घटक सांगता येतील. एक जन्म, त्याचबरोबर मृत्यू आणि तिसरा घटक जो आहे तर तो म्हणजे स्थलांतर. मग हे घटक लोकसंख्येमध्ये कसे बदल घडून आणतात तर त्यामध्ये आपल्याला पहिला घटक सांगता येईल तो म्हणजे जन्म किंवा जन्मदर. तर जन्मदर हा देखील मृत्यूदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात महत्त्वाची भूमिका बजावतो. लोकसंख्येतील वाढ केवळ घटत्या मृत्यूदराने नव्हे तर जन्मदरात वाढ झाल्यानेही होते. म्हणजे मृत्यूदर रोखला गेलाय तर त्याच्यानेच नुसती लोकसंख्येची वाढ होते, जन्मदरात वाढ झाल्याने देखील लोकसंख्येमध्ये वाढ होत असते. म्हणजे अशा रीतीने जन्म किंवा जन्मदर हा लोकसंख्येत बदल घडून आणत असतो. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे मृत्यू किंवा मृत्यूदर. मृत्यूदर हा देखील जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात महत्त्वाची भूमिका बजावतो. लोकसंख्येतील वाढ केवळ वाढत्या जन्मदराने नव्हे तर मृत्यूदर कमी होत गेल्यानेही होतो. म्हणजे जन्मदर वाढ होते असं नाही तर मृत्यूदर रोखला गेला किंवा मृत्यूदर कमी जर झाला तर त्यामुळे देखील लोकसंख्या ही वाढलेली दिसून येते. त्यानंतर तिसरा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे स्थलांतर. तर स्थलांतराचा देखील परिणाम हा लोकसंख्येच्या बदलामध्ये होत असतो. स्थलांतरामुळे देखील लोकसंख्येत बदल घडून येत असतात. ते कसे तर स्थलांतरामुळे ज्या प्रदेशातून स्थलांतर तेथील लोकसंख्या कमी होते व जेथे लोक स्थलांतर करतात तेथील लोकसंख्या वाढते. म्हणजेच अशा प्रदेशाची लोकसंख्या नैसर्गिक कारणामुळे नव्हे तर स्थलांतरामुळे वाढलेली दिसून येते आहे. तर असे हे जन्म, मृत्यू त्याचबरोबर स्थलांतर हे 3 घटक आपण विचारात घेतल्यानंतर या लोकसंख्येच्या बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये ढोबळ जन्मदर, ढोबळ मृत्यूदर, त्याचबरोबर लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या वाढीचा दर हा घटक आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. तर त्यासाठी काही उदाहरणं त्याचबरोबर सूत्र यांचा वापर करून आपण या गोष्टी या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला जो काही घटक आहे तर तो म्हणजे ढोबळ जन्मदर. मग ढोबळ जन्मदर म्हणजे काय तर एका विशिष्ट प्रदेशात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारे जिवंत अर्भके त्याला आपण ढोबळ जन्मदर असं म्हणतो. ढोबळ जन्मदर कसा काढला जातो तर तो ढोबळ जन्मदर काढण्यासाठी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. उदाहरणार्थ एका शहरात 2019 साली 3250 अर्भके जन्माला आली. त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 इतकी होती. तर प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे किती जिवंत अर्भके जन्माला आले. आता या उदाहरणावरून आपल्याला ढोबळ जन्मदर काढायचा आहे म्हणून यासाठी आपल्याला ढोबळ जन्मदराचं सूत्र हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षामधल्या अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. मग आपल्याजवळ वेगवेगळ्या किमती या उदाहरणामध्ये दिल्या त्या किमती या सूत्रामध्ये टाकल्या म्हणजे आपल्याला ढोबळ जन्मदर हा काढता येईल. मग एका जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या किती दिली उदाहरणामध्ये ती दिलेली आहे 3250 भागिले त्या वर्षीची एकूण लोकसंख्या दिलेली आहे 2,23,000 गुणिले 1000 यांचा गुणाकार भागाकार केला किंवा कॅल्क्युलेशन जर
आपल्याला उत्तर मिळते 14.57. म्हणजे त्यावेळी त्या शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 14.57 जिवंत अर्भके जन्माला आली. त्यानंतर आपण बघणार आहोत ढोबळ मृत्यूदर. ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय? तर ढोबळ मृत्यूदर याचा अर्थ असा, एका विशिष्ट देशात एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे होणारे मृत्यू. ढोबळ मृत्यूदर काढण्यासाठी देखील आपल्याला इथं उदाहरणाची आवश्यकता आहे, त्याचबरोबर सूत्राची आवश्यकता आहे. म्हणून आपण इथं उदाहरण घेतलंय. उदाहरणार्थ एका शहरात 2019 2986 मृत्यू झाले असतील आणि त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 इतकी जर असेल तर त्या शहरातील मृत्यू दर किती? मग यासाठी मृत्यूदराचं सूत्र आपल्याला पाहिजे. ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या मृत्यूची एकूण संख्या भागिले त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. आता इथं एका वर्षात झालेल्या मृत्यूची एकूण संख्या देखील दिली, 2986 भागिले त्या वर्षीची एकूण लोकसंख्या आहे 2,23,000 इतकी, मग गुणिले 1000. म्हणजे सूत्रात आपण किमती टाकल्या आहेत आणि त्या किमती टाकल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे 2,986 भागिले 2,23,000 गुणिले 1000 याचे कॅल्क्युलेशन केलं किंवा गुणाकार भागाकार जर केला तर उत्तर आपल्याला मिळते 13.39. तर अशा रीतीने त्या शहराचा मृत्यूदर किती होता? तर तो होता 13.39. यानंतर आपण पुढे जाऊया. म्हणजेच त्यावेळी त्या शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 13.39 लोकांचे मृत्यू हे झाले होते. त्यानंतर आपण पुढील मुद्दा विचारात घेऊया, तो म्हणजे लोकसंख्या वाढ. तर एखाद्या शहराची लोकसंख्या वाढ ही कशा पद्धतीने होती आहे हे देखील आपल्याला उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी सांगता येईल. म्हणून आपण उदाहरण बघूया. एका शहरात 2019 साली 3,250 अर्भके जन्माला आली, तसेच याच वर्षी 2,986 मृत्यू झाले. त्यावेळी या शहराची लोकसंख्या 2,23,000 इतकी होती. यावरून त्या शहराची लोकसंख्या वाढ काढा. आता आपल्याला आपण ढोबळ जन्मदर काढलाय, ढोबळ मृत्यूदर काढलाय, त्यानंतर आपल्याला आता काढायची लोकसंख्या वाढ. वाढ करण्यासाठी देखील आपल्याला एक सूत्र दिलंय. ते सूत्र आहे लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या. आपल्याजवळ जितक्या किमती असतील आपण तितक्या टाकू शकतो. जर नसतील तर त्या शोधाव्या लागतील किंवा काढाव्या लागतील. मग त्यामध्ये लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे, म्हणून तिथं आपण क्वेश्चन मार्क केलाय, प्रश्नचिन्ह केलंय, वजा आधीची लोकसंख्या दिली 2,23,000 इतकी. आपल्याला काय शोधायचं? आता सध्याची लोकसंख्या शोधायची आहे. म्हणून सध्याची लोकसंख्या बरोबर आधीची लोकसंख्या अधिक जन्म वजा मृत्यू. आता या सगळ्या संख्या आपल्या उदाहरणामध्ये आधीची लोकसंख्या दिली आहे 2,23,000 इतकी. त्याचबरोबर किती अर्भके जन्माला आलेले? 3,250. म्हणून अधिक 3,250 वजा मृत्यू किती झाले? 2,986. म्हणून आपण उदाहरणामध्ये जे सूत्र दिलंय त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या. आधीची लोकसंख्या 2,023, त्याचबरोबर जन्म 3,250 वजा मृत्यू 2,986. आता आपण इथं 2,23,000 अधिक 3,250 यांची बेरीज केली तर ती येते 2,26,250 वजा मृत्यूची संख्या आहे 2,986. मग 2,26,250 मधून 2,986 वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळतंय 2,23,264. ही काय आली? सध्याची लोकसंख्या किती आली? 2,23,264. मग आपल्याला सूत्रातील सगळ्या किमती मिळाल्या आहे की लोकसंख्या वाढ आपल्याला काढायची. सध्याची लोकसंख्या किती आली? 2,23,264 आणि आधीची किती आहे? 2,23,000. म्हणून आपण या सूत्रामध्ये या पद्धतीने किमती जर टाकल्या तर लोकसंख्या वाढ मिळेल. लोकसंख्या वाढ बरोबर 2,23,264 वजा 2,23,000 बरोबर लोकसंख्येची वाढ तुम्हाला मिळाली 264. तर अशा रीतीने लोकसंख्येची वाढ आपल्याला काढता येईल. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर. तर लोकसंख्या वाढीचा दर काढण्यासाठी देखील आपल्याला उदाहरणाची आवश्यकता आहे, सूत्राची आवश्यकता आहे. त्याच्या आधारे आपण लोकसंख्या वाढीचा दर हा काढू शकतो. मग इथं पुन्हा तेच उदाहरण आपण घेतलंय की एका शहरात 2019 साली 3,250 अर्भके जन्माला आली,
तसेच याच वर्षी 2986 मृत्यू झाले. त्यावेळी त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 इतकी होती. यावरून त्या शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर काय? मग आता लोकसंख्या वाढीचा दर काढण्यासाठी आपल्याला सूत्राची आवश्यकता आहे. म्हणून इथं आपण सूत्र घेतलंय, लोकसंख्या वाढीचा दर बरोबर लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100. आता लोकसंख्या वाढ आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये बघितली, ती किती आली? ती आली 264. म्हणून आपण लोकसंख्या वाढ घेतली 264 भागिले आधीची लोकसंख्या उदाहरणामध्ये आपल्याला दिले ती आहे 2,23,000 इतकी गुणिले 100. मग आपण 264 भागिले 2,23,000 गुणिले 100 यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतंय 0.118. 0.118. मग 18 हा 20च्या जवळ आहे. आपण ते जर अप्रॉक्सिमेटली जर विचारात जर घेतलं तर 118 म्हणजे 120, 120 म्हणजे 0.12. तर अशा रीतीने आपल्याला या शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर सांगता येईल 0.12 हा त्या शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर आहे. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलाय की जगातील काही जे देश आहेत त्या देशांचा ढोबळ जन्मदर त्याचबरोबर ढोबळ मृत्यूदर सन 2017च्या आकडेवारीप्रमाणे दिलेला आहे. तर त्या तक्त्याचं निरीक्षण करायचं आहे. पान नंबर 8 वरील 1.4 नंबरचा तक्ता. आणि त्या तक्त्याचं निरीक्षण करून तुम्हाला काय करायचं आहे? जन्मदर आणि मृत्यूदर या आकडेवारीची मांडणी अनुक्रमे चढत्या क्रमाने करायची. तर हे उदाहरण तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये देखील पाहायला मिळेल. पान नंबर 8 वरती त्यामध्ये एका कॉलममध्ये देश दिलेले आहे, दुसऱ्या कॉलममध्ये ढोबळ जन्मदर दिला आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये ढोबळ मृत्यूदर दिला आहे. तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्यांदा देश आणि ढोबळ जन्मदर यांची मांडणी अनुक्रमे चढत्या क्रमाने करायची. त्यानंतर पुन्हा दुसरा तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. एका बाजूला देश घ्यायचे, दुसऱ्या बाजूला ढोबळ मृत्यूदर घ्यायचा आहे आणि त्याच्या आधारे अनुक्रमे तुम्हाला चढत्या क्रमाने मांडणी करायची. मग चढत्या क्रमाने मांडणी करताना पहिल्यांदा सर्वात लहान संख्या घ्यायची, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि त्यानंतर अशा रीतीने क्रमशः किंमत वाढत जाईल. या पद्धतीने तो चढता अनुक्रम तुम्हाला मांडता येईल. तर मी तुम्हाला इथं ते करून दाखवलेलं आहे. तरी तुम्ही तो घरी पुन्हा ही स्लाईड न बघता प्रयत्न करायचा आहे. इथं मी तुम्हाला देश दिले, ढोबळ जन्मदर दिला आहे. उदाहरणार्थ ग्रीसचा ढोबळ जन्मदर आहे 8.2 आणि त्यानंतर नायजरचा आहे 46.5. म्हणजे अशा रीतीने चढत्या क्रमाने संख्या दिल्या आहे. तसंच ढोबळ मृत्यूदराचा जो तक्ता आहे तर त्यामध्ये देखील पहिला देश आहे चीन. चीनचा ढोबळ मृत्यूदर 7.1 आणि शेवटी जर बघितलं ग्रीस तर ग्रीसचा ढोबळ मृत्यूदर आहे 11.6. म्हणजे अशा रीतीने चढत्या क्रमाने आपल्याला या देशांचा ढोबळ मृत्यूदर आणि ढोबळ जन्मदराची आकडेवारी जी आहे त्यांची मांडणी ही करता येईल. त्यानंतर आपण शेवटचा मुद्दा या ठिकाणी विचारात घेऊया, तो म्हणजे लोकसंख्या वाढ त्याचबरोबर लोकसंख्येचा विस्फोट. तर या अगोदर आपण बघितलंय की लोकसंख्या वाढ म्हणजे काय? तर लोकसंख्येतील बदल हा प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेला बदल असतो. तर म्हणजेच तो बदल जन्मदर त्याचबरोबर मृत्यूदराच्या संदर्भामध्ये अभ्यासला जात असतो. म्हणून जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक किंवा तफावत लोकसंख्येची वाढ दर्शवतो. नंतर लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय? तर लोकसंख्येचा विस्फोट याचा अर्थ असा की जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी झाला असता लोकसंख्येची वाढ मोठ्या प्रमाणात होते. लोकसंख्येची वाढ प्रचंड होणे, प्रमाणापेक्षा जास्त होणे याला लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात. तर याचा आधार घेऊन आपल्याला आणखीन एक आपल्याच पुस्तकातील पान क्रमांक 8 वरील तक्ता क्रमांक 1.5 हा पूर्ण करायचा आहे. या तक्त्यामध्ये पहिला जो आहे तर तो अनुक्रमांक आहे, दुसरा घटक जन्मदर आहे, तिसरा घटक मृत्यूदर आहे आणि लोकसंख्येवर होणारा परिणाम हा चौथा घटक त्याच्यामध्ये दिला आहे. म्हणजे उदाहरणार्थ
जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील तफावत किंवा यांच्यातील तुलना केली असता लोकसंख्येवर कोणता परिणाम दिसून येतो तो आपल्याला इथं मांडायचा आहे. पुस्तकामध्ये एक उदाहरण सोडून दिलं आहे की जन्मदर जास्त असेल आणि मृत्यूदर जर जास्त असेल, म्हणजे जन्मदर देखील जास्त आहे त्याचबरोबर मृत्यूदर देखील जास्त आहे, तर लोकसंख्येवर काय परिणाम होईल. साहजिकच लोकसंख्या वाढणार नाही, लोकसंख्या ही कमीच राहील, लोकसंख्या ही स्थिर राहील. म्हणजे लोकसंख्येवर होणारा परिणाम हा कमी वाढ त्याच्यामध्ये दर्शवेल. जरी जन्मदर जास्त असला तर त्याला पर्याय देखील मृत्यूदर हा जास्त आहे. म्हणजे लोकसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदल हा घडून येणार नाही, तर लोकसंख्या स्थिर राहील किंवा लोकसंख्या ही घटेल किंवा लोकसंख्येत कमी वाढ होईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण बघूया. जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर घटत आहे, तर अशा वेळेस काय होईल, तर लोकसंख्येमध्ये वाढ होईल. कारण की जन्मदर हा कमी झालेला नाही, जन्मदर जास्तच आहे, मात्र मृत्यूदर घटल्यामुळे वयोवृद्ध लोकांचं प्रमाण लोकसंख्येत वाढून लोकसंख्येमध्ये वाढ होत राहील. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. इथं देखील पूर्वीप्रमाणेच स्थिती ही लोकसंख्येची राहील. लोकसंख्येवर होणारा परिणाम हा लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येईल. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे जन्मदर घटत आहे आणि मृत्यूदर कमी आहे, तर याचा परिणाम लोकसंख्येवर होईल की लोकसंख्येत अत्यल्प वाढ होताना दिसून येईल. त्यानंतर शेवटचा आपल्याला घटक सांगता येईल तो म्हणजे जन्मदर कमी आणि मृत्यूदर देखील कमी. म्हणजे जन्मदर कमी आहे, मृत्यूदर देखील कमी आहे, यामुळे लोकसंख्येमध्ये अत्यल्प वाढ होऊ शकते किंवा त्यामध्ये घट देखील होऊ शकते. तर अशा रीतीने लोकसंख्या वाढ या घटकावरती जन्म आणि मृत्यूदरामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात. त्यानंतर आपण पुढील तासिकेला याच मुद्द्यांच्या अनुषंगावर असणारा लोकसंख्या संक्रमण प्रतिमान या घटकाविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू. जबरदस्त.